नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. ज्यावेळी संतोष देशमुखांची अपहरण ज्या गाडीमधून करण्यात आलेलं होतं ती ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ जी की सुदर्शन घुलेची होती. त्या गाडीबाबत एक मोठा धक्कादायक खुलासा झालेला आहे. सुदर्शन घुलेकडे असणारी ब्लॅक स्कॉर्पिओ वाल्मिक कराडने त्याला गिफ्ट दिल्याची प्राथमिक माहिती आता पुढे आलेली आहे. खरं तर जी गाडी वाल्मिक कराडनं सुदर्शनला गिफ्ट दिलेली होती आणि त्याच गाडीमध्ये तब्बल 19 पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे सुदर्शनला गिफ्ट केलेली कार जिने उठवला वाल्याचा बाजार. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, आपण पाहतो की संतोष देशमुख प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता एक मोठी माहिती हाती आलेली आहे. जी सुदर्शन घुलेकडे जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ होती त्या ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ वाल्मिक कराडने सुदर्शनला गिफ्ट दिल्याची प्राथमिक माहिती मिळते. नक्कीच राजरत्न, आपण जर बघितलं तर ही जी गाडी आहे, ज्या गाडीचा नंबर खरं तर आपण जर पाहिलं तर या संपूर्ण वाल्मिक कराड असेल किंवा मग हा सुदर्शन घुले असेल यांचा एक नंबर ठरलेला आहे, तो म्हणजे #333. 333 नंबर असलेल्या गाड्या यांच्याकडे आहेत आणि तशाच पद्धतीची ही सुद्धा ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ जिचा नंबर सुद्धा 333 आणि पुढे आणखी एक आकडा आहे जो आकडा या सगळ्यांकडून खरं तर लपवला जातो. #333 असं लिहूनच या गाडीचे सगळेच फोटो, या गाडी बरोबरचे रील्स, व्हिडिओज वगैरे व्हायरल करण्यात याच्या आधी सुद्धा आलेले आहेत आणि याच गाडीमधून संतोष देशमुखांचं अपहरण झालेलं होतं. हीच गाडी आता कुठेतरी ज्या वाल्मिक कराडने ही गाडी घेऊन दिल्याचं सांगितलं जात आहे त्याच वाल्मिक कराडसाठी हीच गाडी आता कर्दनकाळ ठरतेय की काय, असं एकंदरीतच चित्र पाहायला मिळत आहे. आपण जर संपूर्ण पाहिलं राजरत्न तर ही गाडी या सुदर्शन घुलेपर्यंत कशी पोहोचली यामागे एक मोठी स्टोरी आहे. आपण जर पाहिलं तर जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरू झालं, सुदर्शन घुलेचं नाव आलं, तेव्हापासून आपण या विषयावरती चर्चा करायचो की ज्या तरुणाचं, ज्या गुन्हेगाराचं, ज्या आरोपीचं घर पत्र्याचं आहे, ज्याचे आई वडील कुटुंबीय इतके साधे सुधे आहेत, त्याच्याकडे इतकी महागातली गाडी आलीच कशी, या विषयावरती अनेकदा आपण चर्चा केली. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचे गोप असतील, गळ्यासह पूर्ण अंगावरतीच म्हणजे पाहिलं आपण तर हातात सोन्याचं घड्याळ, ब्रेसलेट असेल किंवा मग कानात मोठमोठ्या बाळ्या असतील, हे सगळं हा घालतो कसं काय, याच्याकडे एकट्याचकडे इतका पैसा कसा काय आणि कुटुंबीय इतके गरीब कसे काय, यावरती आपण अनेकदा चर्चा केली होती. त्याचंच उत्तर कुठेतरी आपल्याला आता मिळालेलं पाहायला मिळतंय. कारण ही जी गाडी आहे ही गाडी वाल्मिक कराड कडून विष्णू चाटेच्या मार्फत गिफ्ट मिळालेली होती ती सुदर्शन घुलेला. म्हणजे या सगळ्यामध्ये मध्यस्थी होता तो विष्णू चाटे होता आणि वाल्मिक कराडने ही गाडी स्वतः सुदर्शनला घेऊन दिल्याचं सगळं माहिती मिळते. त्याच गाडीतून संतोष देशमुखांचं अपहरण झालेलं होतं. त्या मागची जी काही एक छोटीशी स्टोरी आहे ती पण मी सांगू इच्छिते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या गावामध्ये एक कार्यक्रम होता. म्हणजे अगदीच उरूस किंवा जत्रा वगैरे भरते तशा पद्धतीचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि कार्यक्रमाचं नेतृत्व कोण करेल यावरून खरं तर एक बैठक भरलेली होती. गावकरी सगळे उपस्थित होते आणि बरेच मोठा लवाजमा त्या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा त्या ठिकाणी विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांचा एक वेगळा गट होता, ज्यांना वाटत होतं की वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या नेतृत्वात हा सगळा कार्यक्रम पार पडावा. तर दुसरीकडे होता या प्रकरणात नव्याने ऍड झालेला, एंट्री झालेलं नाव अर्थात सुग्रीव कराड. या सुग्रीव कराड हा जो आहे तो एका बाजूला होता आणि या दोन गटांमध्ये कुठेतरी एकमेकांवरती परस्पर टीका चालू होत्या. आपल्यालाच कसं या सगळ्याचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे, नेतृत्व मिळालं पाहिजे, अशा सगळ्याच दृष्टिकोनातून या चर्चेमध्ये वाद सुरू होते, वादविवाद सुरू होते. आणि त्यावेळी हाच सुदर्शन घुले जो आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या बाजूने उभा राहत या संपूर्ण सभेमध्ये तो खूप जोरात ओरडलेला होता. त्याने त्याची बाजू अगदी ठामपणे मांडलेली होती. एवढंच काय तर त्याने समोरच्यावरती हात सुद्धा उचललेला होता. तेव्हा कुठेतरी विष्णू चाटेला असं वाटलं की जो माणूस इतक्या सगळ्या लोकांसमोर आपल्यासाठी एखाद्यावरती हात उचलू शकतो, एखाद्याला मारहाण करू शकतो, तो माणूस आपल्यासाठी किती फायदेशीर असू शकतो आणि किती एकनिष्ठ असू शकतो. आणि याच सगळ्या मारहाणीचं त्या कार्यक्रमात जो काही बैठकीमध्ये गोंधळ घडला त्या गोंधळाचं बक्षीस म्हणून खरं तर ही ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ विष्णू चाटेने वाल्मिक कराडकडून घेऊन या सुदर्शन घुलेला दिली होती, अशी एकंदरीतच सगळी माहिती समोर येते. हे सगळं प्रकरण जेव्हा झालं तेव्हाच खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सुग्रीव कराडची सुद्धा एंट्री याच ठिकाणून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कालपासून आपण बातम्या सुद्धा पाहतोय की सुग्रीव कराड हे एक नवीन नाव आहे. सुग्रीव कराडचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये जोडलं जात आहे. त्यामुळे सुग्रीव कराडची एंट्री कुठे झाली तर इथेच झाली आणि या एंट्री नंतरच या सगळ्या ब्लॅक
कलरच्या स्कॉर्पिओची सुद्धा एंट्री झालेली पाहायला मिळते. समृद्धी, आपण बघतोय की काल महेश केदार असेल किंवा जयराम साठे असतील, याचे जे जबाब पुढे आलेले आहे, या जबाबामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की कुठेतरी सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी गावकऱ्यांना घेत आम्हाला मारहाण केली आणि त्यामुळे आम्ही त्यांना जे आहे मारलंय, असं जे आहे त्या आरोपींनी जे एकंदरीत आहे ते सांगितलेलं आहे. परंतु या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर जो सुग्रीव कराड आहे, असा सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुलेला केजमध्ये कुठेतरी वाल्मिक कराडची दहशत कायम ठेवायची होती आणि त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करत होता. त्या दृष्टिकोनामधून कशी दहशत आपली राहील, म्हणजे वाल्मिक कराडची दहशत कशी राहील, त्या दृष्टिकोनातून तो काम करत होता. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर कुठेतरी वाल्मिक कराडने त्याचं बक्षीस म्हणून ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ थेटपणे सुदर्शन घुलेला दिल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर या प्रकरणामध्ये आता जी एंट्री झालेली आहे सुग्रीव कराड, हा आपल्या प्रेक्षकांना सांगा, सुग्रीव कराड नेमका कोण आहे, त्याचा इतिहास काय? सुग्रीव कराड जर आपण पाहिले तर अर्थातच जसे बीडमधले कुणीच तिकडे बीडमधून आतापर्यंत समोर आलेला एकही माणूस असा साधा सुधा सरळ कामं करणाऱ्यातला नाहीये, तशाच पद्धतीचा हा सुद्धा आहे. हे सुद्धा व्यक्तिमत्व अगदी तसंच आहे. हा स्वतः असताना मूळचा गुन्हेगारच आहे, कारण त्याच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आणि हा सुद्धा काही काळापूर्वी खरं तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करत होता. आपण जर पाहिलं तर हा असा व्यक्ती आहे ज्याचे अनेक बिझनेस आहेत. खरं तर जो पैशापाण्याने अतिशय गर्भश्रीमंत असलेला माणूस आहे, मात्र कायम स्वरूपी कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याच्या जवळ राहायचं किंवा मग राजकीय पक्षाच्या जवळ राहायचं, जेणेकरून आपली जी काही आपल्याला जी काही अर्थसंपत्ती मिळवता येते ती मिळवता आली पाहिजे. आणि राजकारणी सोबत असले तर काहीही शक्य होतं. त्या दृष्टिकोनातून याने याची जी आई आहे, यांची आई खरं तर भाजप पक्षामध्ये आहे. त्याच्यानंतर हा स्वतः आतापर्यंत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं काम करत होता, यांचा एक चांगला कार्यकर्ता होता. मात्र पुढे गेल्यानंतर कुठेतरी या सगळ्यामध्ये दोन गट पडलेले पाहायला मिळाले. कारण अर्थातच आणि समृद्धी, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंचं काम केलेलं होतं, म्हणजे हो. त्यांनी महायुतीचं काम सुद्धा केलेलं होतं. म्हणजेच बरोबर, तू अगदी बरोबर सांगितलंस की महायुतीचं काम सुद्धा केलेलं होतं. असा हा माणूस आहे. मात्र नंतर वर्चस्व वादातून कुठेतरी वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड या दोघांमध्ये क्लॅशेस झालेले आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि सुदर्शन घुले या तिघांच्या इतकं केजमध्ये इतकं यांचं वर्चस्व वाढू लागलेलं होतं की सुग्रीव कराड कुठेतरी बॅकफुटला जातोय की काय असं त्याला वाटायला लागलं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये एकीकडे बजरंग सोनावणे होते, त्यांच्या मुलीची जी निवडणूक होती त्यांच्या मुलीच्या विरोधात या सुग्रीव कराडच्या पत्नीने निवडणूक लढवलेली होती आणि ती निवडणूक जी आहे ती खरं तर जिंकलेली सुद्धा होती. या सगळ्यामध्ये बजरंग सोनावणेंना असं वाटत होतं की या सगळ्या निवडणुकीसाठीचा पैसा किंवा जे काही बॅकिंग आहे ते कुठेतरी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला. आधी ज्या मुलीच्या विरोधात हे लढलेले होते त्यानंतर ते स्वतःच बजरंग सोनावणेला यांना जाऊन मिळालेले पाहायला मिळाले. कारण एकीकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं इतकं घनिष्ठ नातं होतं. त्याच खालोखाल जर पाहिलं तर विष्णू साठे, सुदर्शन घुले ही 4 जण इतके हे एकमेकांच्या क्लोज होते की यांच्यामध्ये सुग्रीव कराडला एंट्रीच मिळत नव्हती आणि कुठेतरी आपण बॅकफुटला राहतोय की काय अशी भीती वाटू लागल्यानंतर मग याने धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांची साथ सोडून थेटपणे बजरंग बाप्पा सोनावणे यांची साथ धरली. अर्थातच खासदार झालेले होते, मोठे नाव आहे, त्यामुळे ज्यांच्या विरोधात खरं तर निवडणूक लढवली त्यांनाच जाऊन मिळाले, त्यांचं काम करू लागले. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सुद्धा शरद केलेला पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. शरद पवारांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि या सगळ्यामधूनच कुठेतरी आणि बजरंग सोनावणेंच्याच उपस्थितीमध्ये हा सगळा प्रवेश जो आहे तो सुद्धा झालेला होता. त्यामुळे बजरंग सोनावणेंचं बॅकिंग हळूहळू मिळायला लागलेलं होतं. त्यामुळेच हा सुग्रीव कराड जो आहे तो एक लहान मोठा गुंडच आहे. मात्र वर्चस्व गाजवायचं होतं, जसं वाल्मिक कराडचं नाव आहे बीडमध्ये तशा पद्धतीचं आपलंही कुठेतरी नाव व्हावं असं त्याला वाटत होतं. आणि त्या सगळ्यामध्ये विष्णू साठे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सुदर्शन घुले या सगळ्यामध्ये आडवा येत होता. त्याचबरोबर मी जो कार्यक्रम सांगितला, जो बैठकीचा जी बैठक झाली होती कार्यक्रमासाठीची, त्या बैठकीमध्ये सुदर्शन घुले याने चक्क हात उचललेला होता, तोही वाल्मिक कराडच्या बाजूने उचललेला होता, अर्थात सुग्रीव कराडच्या विरोधात होता. त्यामुळे इतक्या सगळ्या लोकांसमोर आपला जो काही अपमान झालाय त्या अपमानाचा बदलाही कुठेतरी घ्यायचा होता. आणि आता जी एक नवीन थेअरी समोर आली आहे, जसं तू म्हटलास तसं की सुग्रीव कराड यांच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख जे आहेत ते गावकऱ्यांना गोळा करून आवदा कंपनीच्या बाहेर गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी सुदर्शन घुलेला कानाखाली वगैरे मारलेली होती. हे सगळं जे काही झालं हे सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून झालं.
असं सांगितलं जात आहे. अर्थात या सगळ्यामध्ये तथ्य किती आहे हा सगळाच तपासाचा भाग आहे. मात्र त्यानंतरच या सुग्रीव कराडची एंट्री झालेली पाहायला मिळते आणि हा सुग्रीव कराड जो आहे तो सुद्धा या सगळ्या प्रकरणामधला एक मुख्य आपण म्हणू शकतो की मेन कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतो तसं कॅरेक्टर आहे म्हणजे ज्या याविषयीची. पद्धतीने जे आरोपींनी जबाब दिलेले आहेत हं. त्यानुसार कुठेतरी सुग्रीव कराड सुद्धा यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व आहे असं एकंदरीत वाटतं. हो, असं वाटतंय कारण का आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत आपल्याला केवळ एवढंच माहिती होतं की आवादा कंपनी आली खंडणी प्रकरणातून संतोष देशमुखांचा खून झाला. मात्र हे सगळं आपल्याला माहित नव्हतं की त्या आधीची ही जी काही कार्यक्रमाची बैठक, तिथे झालेला काही राडा होता. हे सगळं काहीच आपल्याला माहिती नव्हतं. दुसरीकडे या सुग्रीव कराडच्या जवळचे संतोष देशमुख कसे काय होते? या दोघांची इतकी मैत्री कशी काय होती? किंवा सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख इतकी माणसं घेऊन तिथे जातील का? मारहाण करतील का? हे सगळं सुद्धा तपासाचाच भाग आहे. मात्र जसं तू सांगितलंस तसं जयराम चाटे हा जो आरोपी आहे या आरोपीच्या जबाबातून पहिल्यांदाच सुग्रीव कराड हे नाव इंट्रोड्यूस झालेलं पाहायला मिळतंय. कालपासून याच सुग्रीव कराडच्या बाबतीतले अनेक किस्से आपण ऐकतोय, अनेक बातम्या व्हायरल होताना पाहायला मिळतात. त्यामुळे हा या प्रकरणातला सुद्धा एक मेन कदाचित आपण म्हणू शकतो की सह आरोपी असू शकतो. त्याच्याच भडकवण्यामुळे संतोष देशमुख तिथे गेले होते अशा पद्धतीचा एक आरोप केला जातोय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात सुग्रीव कराडचा नेमका किती हात आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि याच प्रकरणावरती संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत धनंजय देशमुख यांना ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी हा तपासाचा भाग आहे म्हणून सुग्रीव कराडवरती बोलणं सुद्धा टाळल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं. समृद्धी, दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या वाल्मिक कराडने सुदर्शन गुलेला जी कार गिफ्ट दिलेली होती #333 जिला, आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुदर्शन गुलेला त्याचा जो हॅशटॅग होता #333 तो सेट करायचा होता आणि गुन्हेगारी जगताचा बाप म्हणून त्याला कुठेतरी वावरायचं होतं. त्यासाठी त्यांनी तो #333 जो आहे तो सेट केलेला होता. खरं तर आता वाल्मिक कराडने जी सुदर्शन गुलेला गाडी गिफ्ट केलेली होती तीच गाडी कुठेतरी त्या वाल्मिक कराडचा कर्दनकाळ ठरताना दिसते. कारण याच गाडीमध्ये त्यांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलेलं होतं. याच गाडीमध्ये 2 मोबाईल फोन सुद्धा सापडलेले होते आणि महत्त्वाचं म्हणजे याच मोबाईल फोनमध्ये जे संतोष देशमुखांना जी मारहाण झालेली होती त्या मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा सापडलेले होते. समृद्धी, काय वाटतं तुला, हीच गाडी वाल्मिक कराडचा कुठेतरी कर्दनकाळ ठरते असं म्हणायचं? असं आपण नक्कीच म्हणू शकतो कारण या गाडीमध्ये 1-2 नाही तर तब्बल 19 पुरावे सापडलेले आहेत जे सगळेच खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे या गाडीमध्ये काय काय सापडलं तर 3 मोबाईल सापडले, याच्यामध्ये एक ATM कार्ड सापडलं, 4 ते 5 RC बुक सापडल्या, त्याचबरोबर रक्ताचे डाग सापडले. त्याचबरोबर ज्या हत्यारांनी मारहाण करण्यात आली होती तशी 2-3 हत्यारं सुद्धा म्हणजे लोखंडी रॉड वगैरे अशा पद्धतीची हत्यारं सुद्धा या गाडीमध्ये सापडली. त्याचबरोबर नुकतंच हाती आलेल्या माहितीनुसार या गाडीच्या ज्या काचा आहेत त्या काचांवरती सुधीर सांगळेच्या बोटांचे ठसे सुद्धा उमटलेले पाहायला मिळाले. याचाच अर्थ अनेक आरोपींच्या हातांचे ठसे उघडताना, गाडी उघडताना, गाडीत बसताना, बंद करताना सगळीकडे स्पर्श झाला असणार आहे. त्या अनुषंगाने या सगळ्या आरोपींच्या ठसे जे आहेत ते सुद्धा त्याच्यावरती आलेले असणार आहेत. त्यामुळे असं सगळं या एका जर गाडीमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 19 पुरावे या सगळ्या गाडीमध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे जी गाडी खरं तर वाल्मिक कराडने सुदर्शनला भेट दिलेली होती तीच गाडी त्याच्यासाठी आता काळ ठरणार आहे. तीच गाडी कुठेतरी त्याला त्याच्या शिक्षेपर्यंत पोहोचवायला मदत करते की काय असं एकंदरीतच वाटतंय. खरं तर आपण पाहिलं तर ही सगळी जी गाडी आहे या गाडीवरून अनेकदा चर्चा होत होती. ही गाडी इतकी महागातली गाडी कुणी घेऊन दिली, कशी घेतली, ही चर्चा होती. या चर्चेचं उत्तर आता मिळालेलं आहे. मला वाटतं हळूहळू करून याच्या गळ्यातले जे काही सोन्याचे गोप आहेत, अंगठ्या आहेत, ब्रेसलेट आहेत, या सगळ्याची सुद्धा उत्तरं अशाच पद्धतीने कुठेतरी समोर येतील. नक्कीच समृद्धी, आपण पाहतोय की ज्यावेळी संतोष देशमुखांची हत्या झाली, आता दुसरी एक महत्त्वाची माहिती अशी आहे, जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस अर्थात धनंजय देशमुख यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आम्ही जवळपास पोलिसांना 3 तास विनंती करत होतो की माझ्या भावाचं अपहरण झालेलं आहे, तुम्ही त्याचा तपास करा, परंतु पोलिसांनी कुठेतरी दिरंगाई केली असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. पोलिसांनी या सगळ्याच प्रकरणामध्ये राजरत्न अनेकदा दिरंगाई केल्याचा आरोप होत होता. जो आरोप आता कुठेतरी खरा सिद्ध होतोय. कारण का जेव्हा या सगळ्यामध्ये अपहरण होताना ज्या प्रत्यक्षदर्शीने पाहिलेलं होतं त्याने थेटपणे धनंजय देशमुखांना ही गोष्ट सांगितलेली होती आणि हे दोघेही जण त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गेलेले होते तक्रार दाखल करण्यासाठी. मात्र तब्बल 3 तास ही संपूर्ण तक्रार दाखल करायला लागले. इतकी जास्त टंगळमंगळ करण्यात आली, इतकं जास्त टाइमपास खरं तर करण्यात आला आणि ही लवकर तक्रार दाखल करून घेतली नाही. जर त्याच वेळी ही तक्रार दाखल करून घेतली असती, धनंजय देशमुखांचं सगळं म्हणणं सिरियसली घेतलं असतं आणि आरोपींचे जर मोबाईलचे लोकेशन चेक केले असते, टॉवर लोकेशन चेक केले असते, काही CCTV पाहिले असते, ही गाडी कुठे चालली आहे हे जर पाहिलं असतं तर कदाचित संतोष देशमुख वाचू शकले असते. मात्र पोलिसांनी असं केलं नाही. पोलिसांनी टाइमपास केला, वेळकाढूपणा केला.
या सगळ्यामध्ये धनंजय देशमुखांना कित्येक वेळ तिथेच बसून राहावं लागलं, त्यांची तक्रार लवकर घेण्यात आली नाही आणि जरी तक्रार घेतली तरी त्यावरती अंमलबजावणी केली नाही. प्रत्यक्षातला जो तपास गरजेचा होता तो तपासच लवकर झाला नाही, कारण नुसतीच कागदावरती एक FIR लिहून घेऊन काही होत नसतं. जेव्हा तुम्ही तपास करायला बाहेर पडता, पोलीस स्टेशनच्या बाहेर पडता, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येत असतात. मात्र हे पोलीस स्टेशन मध्येच बसून राहिले, तक्रार लवकर घेतली नाही, तपासाला लवकर बाहेर पडले नाहीत. त्यामुळेच कुठेतरी हे सगळं प्रकरण इतकं मोठ्या प्रमाणावरती घडलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये बीडचे पोलीस वारंवार त्यांच्यावरती शंका उपस्थित करण्यासारखी अनेक प्रकरणं घडलेली आहेत, अनेक अशा घटना समोर आल्यात, अनेक असे प्रसंग समोर आले ज्यावरती आपल्याला बीडच्या सगळ्या पोलिसांवरती संशय येतो. आणि आणखी ही एक अशी घटना आहे की ज्यामुळे पोलिसांवरती संशय येतोय की हे पोलीस खरंच असंच टाइमपास करत होते की कुणी टाइमपास करायला सांगितलेलं होतं, कुणी वेळकाढूपणा करायला सांगितलेलं होतं. किंवा आपण जर पाहिलं राजरत्न, तर या सगळ्यामध्ये जवळपास 2-2.25 तासांपर्यंत संतोष देशमुखांना बेदम मारहाण केली जात होती. त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आपण जर पाहिलं तर 3 तास जर एखादी FIR नोंद करून घ्यायला यांना लागले, तर आपण असंही म्हणू शकतो या प्रकरणामध्ये जोपर्यंत संतोष देशमुख पूर्णपणे त्यांचे प्राण जात नाहीत तोपर्यंत ही तक्रार दाखलच करून घेतली नाही की काय. आणि जेव्हा संतोष देशमुखांचे प्राण गेलेत असं जेव्हा कळलं, त्याच्यानंतर मग पोलीस जागे झाले आणि मग हे सगळी काम करायला लागले किंवा केवळ दिखाव्यासाठी काम करायला लागले असंही आपण म्हणू शकतो. असाही संशय असतो. कुठेतरी पोलिसांनी दिरंगाई केली, त्यामुळे कुठेतरी संतोष देशमुखांची हत्या झाली असंच म्हणावं लागेल. कारण जर पाहिलं तर अंजली दमानिया हे असं म्हणतात की जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर आज संतोष देशमुख जे आहेत ते आज जिवंत असते. अंजली दमानिया या सगळ्यामध्ये राजरत्न अगदी सुरुवातीपासून बोलताना पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती सुद्धा अनेकदा खरी ठरलेली आहे, बऱ्याच अंशी खरी ठरलेली आहे. त्यांचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं असलेलं पाहायला मिळत आहे. जरी या प्रकरणामध्ये बॅकग्राऊंड स्टोरीज खूप आहेत, खूप वेगवेगळ्या थेअरी बनवल्या जात आहेत, का खून झाला, कशामुळे झाला, कसा झाला, हे काहीही असेल तरी पोलीस म्हणून तुमचं काम होतं की ज्यावेळी एखादा व्यक्ती तुमच्या इथे येतोय आणि तुम्हाला सांगतोय की अपहरण झालेलं आहे, एक प्रत्यक्षदर्शी सांगतोय की मी स्वतः अपहरण होताना पाहिलेलं आहे, असं असून सुद्धा तुम्ही टाइमपास कसा काय करू शकता. मग आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पोलिसांवरती कायमस्वरूपी एक संशय व्यक्त केला जातोय, जे पोलीस या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला बाहेरून मदत करत होते किंवा सुदर्शन घुलेला बाहेरून मदत करत होते, त्याच पोलिसांपैकी हे सगळे पोलीस आहेत का, किंवा त्यावेळी टाइमपास करणारे हे कोण कोण होते हे सुद्धा शोधणं तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या पोलिसांचे कुठे अर्थसंबंध जोडले गेलेले आहेत का वाल्मिक कराडशी, विष्णू चाटेशी, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण जर असं काही नसेल तर एखादी तक्रार नोंद करून घ्यायला 3 तास लागायचं काहीच कारण नाहीये. त्यामुळे एक तर असं असू शकतं की वाल्मिक कराडचीच माणसं आहेत हे सगळे पोलीस, म्हणजे त्यामुळे तक्रार नोंद लवकर करून घेतली नाही. किंवा दुसरं असं असू शकतं जे मी आधीही म्हटलं की जोपर्यंत संतोष देशमुखांना मारहाण चालू होती तोपर्यंत तक्रार दाखल करून घेतली नाही, तोपर्यंत तपास केला नाही. ज्यावेळी संतोष देशमुखांचा 2.5-3 तासांनंतर त्यांचा खरं तर खून झालेला होता, त्यांनी जीव सोडलेला होता, त्याच्यानंतर मग ही तक्रार दाखल करून पोलीस जागेवरती आले, शुद्धीवरती आले, मग सगळा तपास करायला लागले. जेव्हा जोपर्यंत सगळं काही आपल्या हातातून निसटलेलं होतं, आपल्याकडे होती ती फक्त संतोष देशमुखांची डेड बॉडी राहिलेली होती. त्यामुळे पोलिसांनी हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. समृद्धी, एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी जो आहे तो लोटलेला आहे. परंतु आता अनेक धक्कादायक जबाब जे आहेत ते न्यायालयामध्ये जे आरोपपत्र दाखल केलेले आहेत त्यामधून माध्यमांच्या हाती लागत आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी समृद्धी जो की कृष्णा आंधे अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये. पोलिसांनी त्याच्यावरती बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे तरी सुद्धा तो आरोपीच सापडत नाहीये. कुठेतरी तपासामध्ये यामुळे कुठेतरी अडचणी येत आहेत. आणखी काही महत्वाची माहिती कुठेतरी दडून राहते असं वाटतं का? खूप मोठी माहिती दडवली जातीये किंवा दडून राहिली आहे असं मला एक पर्सनली असं वाटतं. कारण आपण जर पाहिलं तर हा असा आरोपी आहे ज्या आरोपीला तडीपार होणं, फरार होणं हे त्याच्यासाठी नवीन नाहीये, मकोका लागणं त्याच्यासाठी नवीन नाहीये. असं सगळं असलेला हा आरोपी वयाने लहान आहे, मात्र गुन्ह्यांच्या बाबतीत खूप मोठा आहे. तसं पाहायला गेलं तर आपण खूप गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. आणि हाच कृष्ण अंधाडे कदाचित मला असं वाटतंय की या सगळ्याच गँगची खूप मोठमोठी सिक्रेट्स घेऊन कदाचित हा स्वतः बरोबर फिरतोय आणि त्यामुळेच आतापर्यंत त्याला दडवून ठेवण्यात आलंय किंवा तो स्वतःहून लपलेला आहे. किंवा मग पुन्हा एकदा ती शंका उपस्थित होते की कृष्णा अंधाडे खरंच जिवंत आहे का. कारण
एक असा आरोपी जो खरंच तसं जर पाहायला गेलं तर हा कोणी मोठा गँगस्टर नाहीये, कोणी मोठा बिझनेसमन नाहीये किंवा जसं आपल्याकडे मोठमोठ्या चोऱ्या करून लोक परदेशात पळून वगैरे जातात तशा पद्धतीचा इतक्या मोठ्या लेवलची ही व्यक्तीच नाहीये मुळातच. कारण आपण जर पाहिलं तर हे सगळेजण 14 दिवस जेव्हा गुजरातला राहिले 14 दिवसात यांचे पैसे संपले होते. म्हणजे त्याच्यावरून आपण विचार करू शकतो की हे किती मोठे गुन्हेगार असतील की यांचे 14च दिवसात पैसे संपले. म्हणजे लोक ट्रिपला सुद्धा 2-2, 3-3 महिने ट्रिपला जातात, वर्ल्ड टूर करायला जातात. यांचे 14 महिन्यात फरार होण्यासाठी जे गेले होते 14 दिवसांमध्ये यांचे पैसे संपले म्हणून हा परत पैसे घ्यायला आला. जो आला तो गायबच झाला. त्यामुळे खरंच याला पैसे घ्यायला पाठवलं होतं का की मग याला जाणून बुजून सापळा रचून कुठे पाठवण्यात आलं, तिथे त्याच्याबरोबर दुसरं काही झालं का? हा एक प्रश्न, हा एक खरं तर ही एक शंका उपस्थित व्हायला वाव आहे. दुसरीकडे आपण असंही म्हणू शकतो की हाच कृष्णा आंधळे जो आहे त्याच्याकडे कदाचित या गँगच्या संदर्भातली इतकी सगळे महत्त्वाच्या गोष्टी असतील, इतक्या सगळ्या खरं तर तो साक्षीदार असू शकतो बऱ्याच सगळ्या घटनांचा. त्यामुळे त्याला जाणून बुजून दडवलं जातंय का? हा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो. त्याचबरोबर असंही कुठेतरी वाटतंय की हाच कृष्णा आंधळे स्वतःहून कुठेतरी फरार झालाय का की त्यालाच या सगळ्या प्रकरणात अडकायचंच नव्हतं म्हणून मग हा फरार झाला. याच्या फरारीचे तर किस्से आपण म्हणजे किती ऐकायचे असं झालेलं आहे आता की एकदा असं वाटतं की तो नेपाळला गेलाय अशी चर्चा होते, त्याच्यानंतर तो कुंभमेळ्यात गेलाय अशी चर्चा होते, त्यानंतर परत तो आता कर्नाटकाच्या बॉर्डरवरती कुठेतरी तृतीयपंथी बनून फिरतोय असं सांगितलं जात आहे. तर तिसरीकडे तो नाशिकमध्ये फिरतोय असंही सांगितलं जातं, नाशिकमध्ये दिसल्याचंही बोललं जातं. त्यामुळे हा कृष्णा आंधळे नेमका गेलाय कुठे हे कुणालाच माहित नाहीये. पूर्णपणे पोलीस यंत्रणांचं अपयश आहे. असं होऊच शकत नाही की कृष्णा आंधळे हा माणूस इतके दिवस मोबाईल फोन शिवाय राहतोय. अर्थात त्याने सिम कार्ड बदलले असतील, मात्र मोबाईल तर वापरत असेल. कुठे लपायचं, कसं लपायचं, काय करायचं, काही ना काही कोणीतरी त्याला मदत करत असेल. असं नाहीये तो इतका मोठा गुन्हेगारच नाही की तो एकटा सगळं करू शकतो मॅनेज. त्यामुळे त्याला मदत करणारे लोक असतील. मग यांना मदत करणारी नेमकी हे गँग कोण आहे, हे लोक कोण आहेत, त्यांचे मग सीडीआर तपासणं असेल वगैरे. या सगळ्यातून कृष्णा आंधळेचं लोकेशन शोधणं हे फारसं अवघड नाहीये. मात्र मला असं वाटतं की कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी तितकासा प्रयत्नच केला गेला नाही का काय, असं एक कुठेतरी वाटतंय. कारण या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा आरोपी असलेला वाल्मिक कराड सुद्धा स्वतःहून सरेंडर झाला होता. त्याला सरेंडर व्हावं लागलं होतं. पोलिसांनी त्याला शोधलं नाही, पोलीस त्याला शोधूच शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांचं पूर्णपणे अपयश आहे की या सगळ्यामध्ये आणि कुठेतरी समृद्धी कृष्णा आंधळे दुसरी फरार एक आहे. महत्वाची गोष्ट, कृष्णा आंधळेला तर पोलीस शोधू शकलेले नाहीत, वाल्मिक कराडला सुद्धा पोलीस शोधू शकलेले नव्हते. वाल्मिक कराड स्वतः शरण आलेला होता समृद्धी. तेव्हा कुठेतरी वाल्मिक कराडला पकडल्या गेलं, त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. हा सगळा एकंदरीत इतिहास आहे. परंतु आपण पाहतोय हे जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींना कुणीतरी मदत केलेली आहे. त्यामुळे आरोपी एवढे दिवस फरार झालेले दिसत आहेत. मग तो सुदर्शन घुले असेल किंवा कृष्णा आंधळे असेल किंवा आता तो वाल्मिक कराड, जो की पोलिसांना अर्थात सीआयडीला शरण आलेला आहे. परंतु यांना आश्रय कुणी दिलाय असं वाटतंय? यांना आश्रय देणारे नक्कीच राजरत्न आपण जर पाहिलं तर अगदीच वायभसे नावाचा एक डॉक्टर पण समोर आलेला होता. त्याने सुद्धा यांना लपण्यासाठी मदत केलेली होती, पैसे दिलेले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आपण जर पाहायला गेलो, जेव्हा एखादी गँग बनत असते तेव्हा त्या गँगमध्ये खूप लोक जोडली गेलेली असतात, खूप लोक असतात. आणि जेव्हा एखादा मित्र एखादा गुन्हा करून आपल्याकडे आलाय त्यावेळी बरेचसे मित्र हा तो गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करतात, आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करतात, ना की ते मित्राला असं सांगतात की तू पोलिसात जाऊन सरेंडर हो. किंवा मग असं कुणाला तरी पोलिसांना फोन करून आतली खबर देणारे मित्र हे फार कमी असतात, शक्यतो नसतातच. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहायला गेलं तर आपण जर पाहिलं तर या प्रकरणातले मुख्य आरोपी आत्ताच्या घडीला आहेत 7 ते 8 मुख्य आरोपी आहेत. या मुख्य आरोपींचा जर आपण पर्सनल फ्रेंड सर्कल जर पाहायला गेलो तर प्रत्येकाचे किमान 10, 15, 20 मित्र हक्काचे असतील. त्याच्यानंतर या सगळ्यांची जर आपण गँग पाहायला गेलो तर ही गँग काही 8 जणांची गँग नाहीये. जसं याच्या आधी सुद्धा सुरेश दसांनी सांगितलेलं आहे, जवळपास 100-150 लोकांची, 100-150 तरुणांची ही सगळी टोळी आहे. त्यामुळे हे 100-150 या 8 जणांचे त्यांचे पर्सनली 7-8 जण, यांचे नातेवाईक, असं जर आपण मिळून सगळं समजायला गेलो तर हे जवळपास नाही म्हटलं तर 2-4 हजार 5,000 माणसं आहेत ही सगळी, जी या सगळ्यांना मदत करू शकतात. का तर आपला माणूस आहे म्हणून. आपल्याच घरातल्या माणसाने चूक केलेली आहे, गुन्हा केलाय म्हटल्यानंतर सगळ्यांनाच सारवासारव कुठेतरी करावी लागते. सगळेच पांघरुणं घालायला तयार असतात. फार कमी लोक असतात की जे पुढे येऊन सांगतात की हे चूक आहे म्हणून. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी यांना आश्रय देणारी खूप मोठी गँग आहे.
त्याचबरोबर हे सगळे तर मी सांगितले ते त्यांच्या जवळचे लोक, दुसरीकडे राजकारणी आहेत ते भलतेच, या सगळ्यांचे राजकारण्यांशी संबंध आहेत, हे सगळे कुठल्या ना कुठल्या नेत्यांचे खरं पाहायला गेलं तर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे म्हणजे प्रत्येक आकाचा एक राजकारण्यांकडून बडा आका आहेच हा प्रत्येक. प्रत्येक आकाचा बडा आका आहे, या बड्या आकाकडून सुद्धा यांना मिळणारं बॅकिंग आहे. त्यामुळे हे नेमके कुठे लपलेत, यांना आश्रय कुणी दिला, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मला तर असं वाटतं कृष्णा अंधायाला पकडण्यात पोलिसांचं अपयश आहे असं आपण वारंवार म्हणतोय. दुसरीकडे वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर झालेला होता, त्याला पोलीस पकडू शकले नाहीत, तिथेही पोलिसांचं अपयश आहे. पण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं राजरत्न या सगळ्यामध्ये की जरी हा वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर झाला, पण तो सरेंडर होऊन आज इतके दिवस झाले, जवळपास 2-2.5 महिने या सगळ्याला उलटलेले आहेत. असं असून सुद्धा अजूनही पोलिसांना हे माहित नाहीये की वाल्मिक कराड त्या 21 दिवसांमध्ये नेमका कुठं लपलेला होता, हे अजूनही सापडलेलं नाही. जो आरोपी तुमच्या ताब्यात आहे त्याचीही माहिती तुम्हाला काढता येत नाही म्हणल्यावर जो ताब्यातच नाही त्याची माहिती काढणं तर फार जास्त अवघड आहे असं वाटतंय. त्यामुळे कुठेतरी हे सगळेच आरोपी जे आहेत त्यांना कुणी आश्रय दिला वगैरे याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा हे सगळं पोलिसांचं काम होतं, जे पोलीस करू शकत नाहीयेत, आणि थेटपणे पोलिसांचं या सगळ्यामध्ये अपयश आहे हे दिसून येतं. समृद्धी, एक जसं तू सांगितलंस की वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे, तरी सुद्धा वाल्मिक कराड नेमका ह्या 21 दिवसांमध्ये कुठं होता याची माहिती पोलिसांना स्वतःला काढता येत नाही. परंतु आपण बघतोय की जबाब जे वारंवार जो तपास चालू आहे त्या तपास कुठपर्यंत आलेला आहे, नेमका काय तपास केलेला आहे याची माहिती त्या कुटुंबियांना देणं फार महत्वाचं असतं. अशावेळी थेटपणे धनंजय देशमुखांना आंदोलन करावं लागलं होतं. थेट पाण्याच्या टाकीवरती चढून त्यांनी आंदोलन केलेलं होतं की आम्हाला आमच्या कुटुंबियांना सांगा, ऍटलीस्ट तुम्ही तपास कुठपर्यंत आलाय तो सुद्धा त्यांना सांगितलं जात होतं. आणि आजपर्यंत जर आपण पाहिलं तर कोणत्याच तपास यंत्रणेनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रेस कॉन्फरन्सच घेतलेली नाहीये. प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही, कुठलीही माहिती दिलेली नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की गोपनीय तपास असतो, अनेक हाय प्रोफाईल केसेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी गोपनीय असतात, आणि या सुद्धा प्रकरणामध्ये खूप गोष्टी गोपनीय होत्या ज्या चार्जशीटच्या माध्यमातून आपल्या हळूहळू समोर येत आहेत. मात्र तुम्ही जेव्हा इतक्या मोठ्या हाय प्रोफाईल केसवरती काम करत असता, त्या प्रोफाईल केस बरोबर खरं तर अनेकांच्या सेंटिमेंट्स अर्थात भावना जोडल्या गेलेल्या असतात. दोन समाजात ऑलरेडी या घटनेमध्ये तर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेला होता, दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याच्या प्रयत्नात होते. असं सगळं असताना सुद्धा तुम्ही पुढे येत नाही, एखादी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, मीडियाला एखादा बाईट देत नाही, प्रेस रिलीज काढत नाही, तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा तपास करत राहता, आणि प्रत्येक वेळेस नेत्यांना विचारलं की नेते म्हणतात की हा तपास चालू आहे, तपास चालू आहे. म्हणजे अगदीच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा म्हणतात की तपास चांगल्या दिशेने चालू आहे. सुरेश धस जे वेळोवेळी टीका टिप्पण्या करतात, पण त्यांना पोलिसांबद्दल विचारलं की तेही म्हणतात की तपास समाधानकारकरित्या सुरू आहे. म्हणजे पोलिसांविरोधात बोलायला कुठलेही राजकारणी तयार नाहीयेत. दुसरीकडे हेच जे पोलीस आहेत ते पोलीस कशाचीच उत्तर द्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे आता जर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर अगदीच पोलिसांचं खूप जास्त अपयश या सगळ्यामधलं समोर येत आहे. कारण पहिली गोष्ट अशी आहे की तुमच्यावरती जर अपयश आहे, तुमचं अपयश कुठेतरी उघड करून दिलं जातं या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून, तुमच्यावरती जर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर त्या प्रश्नचिन्हाला उत्तर देणं हे तुमचं काम असतं. तुम्ही ते उत्तरच दिलेलं नाहीये, त्यामुळे आणखी जास्त प्रश्न पडतायत की तुम्ही उत्तर का देत नाही. जर तुम्ही बरोबर आहात, जर तुमचा तपास योग्य दिशेने चालू होता, सगळं असतं, तर मग तुम्ही उत्तर द्यायला प्रॉब्लेम काय होता, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या प्रश्नावरती कदाचित मला असं वाटतं की तपास यंत्रणांनी लक्ष दिलं नाही, ते त्यांच्या बाजूने अगदी फोकस्ड पद्धतीने काम करत होते. अर्थात काम चांगलंच केलंय असं आपण म्हणू शकत नाही की हा तपास चुकीच्या बाजूने झाला, किंवा चार्जशीट जर आपण पाहिली तर खूप इन डिटेल सगळं लिहिलेलं आहे, इन डिटेल तपास सगळा झालेला आहे. तरीही तुमचं फेल्युअर बऱ्याच गोष्टींमध्ये आहे, हे ऍक्सेप्ट करणं खरं तर गरजेचं होतं, जे या तपास यंत्रणांकडून ऍक्सेप्ट केलं गेलं नाही. आणि अजूनही या सगळ्या प्रकरणामधले अनेक लूप होल्स आहेत जे शोधणं गरजेचं आहे. म्हणजे सुग्रीव कराड हे नाव आता आपल्या समोर आलंय, खरं तर हे नाव निश्चितपणे. खूप आधी आपल्या समोर येणं अपेक्षित होतं. 2-2.5 महिन्यांमध्ये या सुग्रीव कराडने काय काय करून ठेवलेलं असेल, या सुग्रीव कराडने जर खरंच त्याचा या सगळ्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट असेल तर 2.5 महिना एखादा आरोपी जर बाहेर राहतो, इतक्या हाय प्रोफाईल केस मधला जर हा सह आरोपी असेल, किंवा जसं आपण म्हणतोय की वाल्मिक कराड सुद्धा या प्रकरणातला प्रत्यक्ष आरोपी नाहीये, प्रत्यक्ष गुन्हा करायला तो नव्हता, त्याने केवळ गुन्हा करण्यासाठी या सगळ्यांना मोटिवेट केलेलं होतं, आदेश दिलेला होता, त्याच्या आदेशानुसार हे सगळे गुन्हा करत होते. दुसरीकडे हे जर आपण पाहिलं तर सुग्रीव कराडने सुद्धा संतोष देशमुखांना सांगितलं होतं, आणि मग संतोष देशमुख या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करायला गेलेले होते असंही बोललं जात आहे. अर्थात हे सगळं तपासाचा भाग आहे, मात्र बोललं जात आहे असं. मग तसं जर असेल तर या सुग्रीव कराडने बाहेर राहून आतापर्यंत सगळेच पुरावे नष्ट केलेले असू शकतात. एखादा आरोपी 2.5-3 महिने जर बाहेर राहतोय, सह आरोपी म्हणा तुम्ही त्याला,
हम्म. आरोपी नसेल तो किंवा संशयित म्हणूयात आपण की आरोपी नाहीये, तो फक्त एक संशयित आहे. संशयित जरी तो असेल तर तो 2.5 महिन्यात बाहेर राहून किती त्याने काय काय केलेलं असू शकतं. मग याचं उत्तर कुठं शोधायला जाणार? आता जर तुम्ही सुग्रीव कराडला जर चौकशीसाठी बोलवलं, त्याला जर आता ताब्यात घेतलं, आता त्याच्याकडून काय मिळणार आहे? सगळ्यात महत्वाचं, 2.5 महिन्यात त्याने सगळं काही साफ करून तो बसलेला असेल. आता काहीच मिळणार नाहीये. जे आरोपी आपल्याला 8-10 दिवसात मिळाले, 21 दिवसात मिळाले, त्याही आरोपींचं बॅकग्राऊंड काढणं आपल्याला जड जातंय. तर आता या सुग्रीव कराडचं तर बॅकग्राऊंड निघणं फार जास्त अवघड आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची दिरंगाई खूप जास्त संपूर्ण या सगळ्या प्रकरणामध्ये आणि दिसून पोलिसांच्या येते. याच दिरंगाईबाबत बीड मधले अर्थात जी बीड मधील जनता आहे त्यांनी थेटपणे पोलिसांवरतीच रोष व्यक्त केलेला आहे. जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर निश्चितपणे संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते. समृद्धी, आता या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आरोपी जयराम चाटे असेल किंवा महेश केदार यांनी जे जबाब दिलेले आहे त्या जबाबामध्ये सुग्रीव कराडचं नाव आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे खंडणीचं प्रकरण होतं, आधी सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण, खंडणीचं प्रकरण आणि हत्येचं प्रकरण, हे तिन्ही प्रकरण मर्ज होऊन कुठेतरी आता आरोपपत्र दाखल झालेलं होतं आणि ह्या आरोपींच्या जबाबामध्ये सुग्रीव कराडचं कुठेतरी नाव आल्यामुळं हे हत्येचं प्रकरण कुठेतरी आता एक प्रकारे टोळीमधल्या युद्धाकडे येतंय असं वाटतंय का तुला? कारण एका बाजूला वर्चस्ववादाची जी लढाई म्हणतो त्यावरती येतंय असं वाटतंय का तुला? तसंच आपण म्हणू शकतो, कारण आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड या सगळ्यातून सेफ बाहेर कसा पडेल अशा पद्धतीने प्रयत्न अनेकांचे चालू होते. वाल्मिक कराडला या सगळ्यामध्ये न अडकवता बाकीचे जे चेले सपाटे व्हिडिओ दिसत आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष खून केलेला आहे, त्या सगळ्यांनाच अडकवायचं अशा दृष्टिकोनातून अनेकदा अनेकांचे स्टेटमेंट्स असतील किंवा तशा पद्धतीची एक खेळी खेळली जात होती असे संशय अनेकदा येण्यासारख्या घटना घडलेल्या आहेत. आणि तसं सगळंच असताना आता जेव्हा सुग्रीव कराड हे एक नवीन नाव इंट्रोड्यूस झालं, आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा 2 आरोपी असं सांगतात की सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी आमच्यावरती मारहाण केलेली होती, त्याच्यानंतर संतोष देशमुखांनी एक स्टेटस टाकलेलं होतं आम्हाला डिवचण्यासाठी, त्यामुळे मग आम्ही पेटून उठलो. त्यामुळे खरं तर वाल्मिक कराडने आम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या झालेल्या जो अपमान आहे त्या अपमान. अपमानाचा बदला तुम्ही घ्या आणि त्यामुळे मग आम्ही संतोष देशमुखांना खरं तर मारहाण केली, त्यांचा खून केला असं या आरोपींकडून सांगितलं जात आहे. जर तसं असेल राजरत्न, तर मग सगळं जर आपण पाहायला गेलं तर ही केस एका खंडणी प्रकरणातून सरपंचाची झालेली हत्या न राहता ही केस केवळ दोघांच्या, 2 टोळ्यांच्या वर्चस्ववादातून किंवा 2 गुन्हेगारांच्या वर्चस्ववादातून झालेला हा खून आहे की काय, अशा पद्धतीची एक वेगळा ट्विस्ट या सगळ्याच प्रकरणाला लागतोय की काय असं वाटतंय. अर्थात या सगळ्यामध्ये आता सुग्रीव कराड नेमकं काय म्हणतोय, त्याच्या तपासातून काय समोर येतंय, हे सगळ्यात जास्त महत्वाचं असणार आहे. कारण तोच आता या प्रकरणातला कुठेतरी मुख्य आहे की काय असा एक संशय निर्माण होतोय. ज्यावेळी या बैठकीमध्ये सुदर्शन घुलेनी वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांची बाजू घेऊन एकाला मारहाण केलेली होती, त्यानंतर मग ही स्कॉर्पिओ गाडी भेट मिळालेली होती आणि त्याच नंतर कुठेतरी जो सुदर्शन घुलेचा दबदबा केसमध्ये वाढत होता, त्या सुदर्शन घुलेला शह देण्यासाठी मग सुग्रीव कराडने संतोष देशमुखांना अशा पद्धतीचं काम करायला लावलं असा आरोप केला जातोय, असे दावे केले जातात. हे दावे किती खरे आहेत हे सगळं शोधणं खूप जास्त महत्वाचं आहे असं वाटतं आता. समृद्धी, आता सुग्रीव कराडचं नाव आलेलं आहे, परंतु सुग्रीव कराडवरती बोलण्यासाठी स्वतः धनंजय मुंडेंनी सुद्धा नकार दिला. कारण हे जे सगळं प्रकरण आहे ते कुठेतरी न्यायप्रविष्ट आहे, यामध्ये बोलणे योग्य नाही असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर सुरेश धस ज्यांनी हे प्रकरण लावून धरलेलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं, त्यांनी कशा पद्धतीनं संतोष देशमुखांना हालहाल करून मारण्यात आलं याचा संपूर्ण कच्चा चिट्टा विधान भवनामध्ये ज्यावेळेस भाषण करताना मांडलेला होता, त्या सुरेश धसांनी हे सुग्रीव कराडवरती बोलताना असं सांगितलेलं आहे की संतोष देशमुखांची हत्या ही आकानीच घडून आणलेली आहे. अगदी एवढ्या शब्दांमध्ये त्यांनी विषय संपवला. आपण जर पाहिलं तर सुग्रीव कराड या व्यक्तीचं या सगळ्यामध्ये किती स्थान आहे, किती सहभाग आहे, हे सगळंच न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. या सगळ्याचा तपास चालू आहे. तपासाअंती नेमकं खरं काय खोटं काय हे समोर येईल. मात्र आपण जर पाहिलं तर जसं या सगळ्यामध्ये सुरेश धस म्हणतायत की या सगळ्यामध्ये कोण सुग्रीव कराड कोण आहे असा एक प्रश्न खरं तर त्यांनी उपस्थित केला होता ज्यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यामुळे तसं जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये सुग्रीव कराडचा काहीही संबंध नाहीये असं ते म्हणालेले होते. जर तसं खरंच असेल की सुग्रीव कराडचा संबंध नाही, तर मग ही केस जी आहे ती जशी आपल्याला दिसत होती आधीपासून तशीच केस आहे असं आपण म्हणू शकतो. पण जर या सगळ्यामध्ये सुग्रीव कराडचा सहभाग असेल तर मात्र या केसला एक नवीन ट्विस्ट मिळताना पाहायला मिळू शकतो. या सगळ्यामधून कुठेतरी 2 विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड
कराड यांच्या या सगळ्या परस्पर वादातून मग सुदर्शन घुलेची एंट्री होते आणि मग त्याच्यानंतर झालेलं हे सगळं प्रकरण आहे असं आपण तसं कुठेतरी पोर्ट्रे होऊ शकतं. असं जर काही झालं तर वाल्मिक कराड या प्रकरणातून अगदी सही सलामत बाहेर सुटण्याची शक्यता वाढते, कारण या सगळ्यामधला वाल्मिक कराडने नेमकं किती या सगळ्यात त्याचा सहभाग आहे हेच प्रूव्ह करणं तसं अवघड होऊ शकतं किंवा वाल्मिक कराडला कमीत कमी शिक्षा होऊ शकते. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगला मोठी शिक्षा होईल असंही होऊ शकतं. आपण जर पाहिलं तर एकीकडे यातले 2 आरोपी म्हणतात की सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी आम्हाला मारहाण केलेली होती. तर यातले बाकीचे हे सगळे आरोपी सांगतात की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्ही संतोष देशमुखांना मारहाण केली. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून कुणी मारहाण केली आहे हे सगळ्यात जास्त जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की या सगळ्यामध्ये सुग्रीव कराडला सुद्धा आत घेतलं जातं का किंवा त्यालाही सहआरोपी या सगळ्या प्रकरणात कुठे केलं जातंय का, हे सगळं सुद्धा त्यानंतर समजेल जेव्हा हा सगळा तपास खरं तर येईल आणि तो माध्यमांच्या समोर येईल. समृद्धी, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर वाल्मिक कराडचं नाव समोर आलं. वाल्मिक कराडचं नाव समोर आल्याच्या नंतर वाल्मिक कराडने जी टोळी पोचलेली होती त्या टोळींमधल्या सदस्यांची नावं पुढे आली. आता आपण बघतो की बीडच्या राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय नेत्यांनी कोणत्या तरी एका व्यक्तीला पाऊल ठेवलेला आहे, कोणत्या तरी मोठ्या गुन्हेगाराला हाताशी धरलंय असं दिसून येतं. मग तो खोक्याबाई असेल, मग तो आका असेल, वाल्मिक कराड, काय सांगशील यावर? या सगळ्यामध्ये म्हणजे बीड आपण जर म्हटलं ना तर बीड एक स्वतःचं स्वतंत्र देश असल्यासारखं त्यांचं झालंय की आमचा एक छोटासा देश आहे. या देशात आम्हीच आमचे मालक आहोत. आमच्याकडे लोकशाही चालत नाही, आमच्याकडे पूर्णपणे गुंडाराज चालतो. इथला कायदा आम्ही म्हणेल तसा, आम्ही म्हणू तसा, आम्हाला वाटेल तसा, अशा पद्धतीचा एक सगळाच कायदा आहे आणि जसं आम्हाला करायचं तसा मनमानी कारभार आम्ही करतो, अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आहे. म्हणजे अगदीच आपण इथपर्यंत म्हणू शकतो की केवळ गुन्हेगारच असे नाहीयेत तर नेते सुद्धा तशाच पद्धतीचे कुठे आहेत की काय असा संशय येतो, कारण या सगळ्याच नेत्यांचा कुणी ना कुणी एक यांनी वाल्या धरून ठेवलेला आहे. म्हणजे अगदीच आपण पाहिलं तर कुठलाच एकही नेता या सगळ्या प्रकरणातला आता सेफर साईडला राहिलेला नाहीये. सगळ्यांचे कुणी ना कुणी समोर आलेले आहेत. मला वाटतं या सगळ्यामध्ये आता पंकजा मुंडेंचा अजूनपर्यंत कुणी एखादा मोठा असा गुन्हेगार समोर आलेला नाहीये. अर्थात तोही कदाचित हे सगळं प्रकरण आणखी जर आपण हे प्रकरण असं वाटतंय की जेव्हा एखादा आपण डोंगर पोखरत असतो तो जेवढा पोखरत जाऊ तोपर्यंत ती माती निघतच जाते. तसं कुठेतरी या सगळ्यामध्ये जाणवतंय की जेवढा तपास करू, जेवढी माहिती काढू, यात आणखी नवीन माहिती समोर येतच आहे. सगळ्या राजकारण्यांचा कुणी ना कुणी एखादा अशा पद्धतीचा गुंड पोसलेला दिसूनच येतोय. त्यामुळे इथल्या सगळ्याच राजकारण्यांनी आपल्या कुठेतरी वर्चस्व वादासाठी हे गुंड पोसलेले आहेत आणि हे सगळेच गुंडांची आपापसात भांडणं लावून द्यायची आणि आपण मात्र बसून तमाशा बघायचा. त्याच्यानंतर ज्याचा कुणाचा गुंड जिंकेल तो मग नेता या सगळ्या बीडवरती राज्य करेल, अशा पद्धतीचं एक आपण ज्याला म्हणतो फिल्मी स्टोरी, तशा पद्धतीचं हे सगळं आहे. मात्र दुर्दैव असं आहे की फिल्मी स्टोरी वाटण्यासारखं सगळं काही सत्य परिस्थितीत घडतंय, महाराष्ट्रात घडतंय, अगदी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये घडतंय. महाराष्ट्राला कायमच इतर राज्यांपेक्षा मोठं स्थान दिलं जातं, कारण आपण पाहिलं आपल्याकडे मुंबई आहे जी देशाची आर्थिक राजधानी आहे, पुणे आहे जी संस्कृतीची राजधानी आहे आणि आपण जर पाहिलं तर इतकं सगळं असताना सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडणं म्हणजे अगदी आपण अनेकदा म्हणतो की युपी बिहारमध्ये हे सगळं घडतं, आमच्याकडे असलं काही घडत नाही, आम्ही काही युपी बिहारी नाहीये, आम्ही म्हणजे काही मिर्झापूर नाही, गँग्स ऑफ वसेपूर नाही, पण तसंच सगळं घडतंय, फक्त ते आपल्यापर्यंत येत नव्हतं. एक संतोष देशमुख यांचा खून झाला त्याच्यानंतर हे सगळं बाहेर येतंय आणि आता कुठेतरी असं वाटतंय की काय की बीडपेक्षाही जास्त भयंकर बिहारपेक्षाही जास्त भयंकर परिस्थिती या बीडमध्ये आहे की काय, किंवा जसं मिर्झापूर वगैरे अशा पद्धतीच्या पिक्चरमध्ये वेब सिरीजमध्ये आपण बघतोय अगदी सेम टू सेम तसंच वातावरण बीडमध्ये तयार झालेलं आहे. आणि या बीडकरांना सर्वसामान्य तिथल्या ग्रामस्थांना या सगळ्यातून बाहेर काढणं हे सरकारसाठी खूप अवघड असणार आहे. इथली सगळी परिस्थिती सुधारवणं किमान 2 दशकांचं काम आहे असं मला वाटतं. हे काही 5-10 वर्षात होणारं काम नाही, किमान 20-25 वर्ष लागतील. ही सगळे जे गुन्हेगार आहेत यांची पाळंमुळं नष्ट करून पुन्हा एकदा संतांची भूमी ज्या बीडला म्हटलं जातं तो संतांची भूमी पुन्हा एकदा तशाच पद्धतीने आपल्याला दिसायला येईल. त्यासाठी आपल्याला किमान 15-20 वर्ष तरी या सगळ्यावरती काम करावं लागेल आणि आपल्याला म्हणजे कुणाला तर पोलिसांना आणि राजकीय नेत्यांना, तेही कुठे जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर. निश्चितपणे समृद्धी, खरं तर गुन्हेगारीच्या टोळीमधील जे गुन्हेगार असतात ते गुन्हा यासाठी करतात की आपला जो आका आहे, गुन्हेगारी जगताचा जो प्रमुख आहे, त्याला कशा पद्धतीनं खुश ठेवता येईल आणि त्याचबरोबर त्या आकाचा आपल्यावरती कसा वरदहस्त असेल या दृष्टिकोनातून हे गुन्हेगार गुन्हा करत असतात. असाच गुन्हा
सुदर्शन घुलेने सुद्धा केलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी त्यावरती खुश होऊन वाल्मिक कराडने थेटपणे सुदर्शन घुलेला ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गिफ्ट दिलेली होती आणि याच ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओमध्ये तब्बल संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे 19 पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. जी कार वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला गिफ्ट दिली तीच कार कुठेतरी वाल्मिक कराडचा कर्दनकाळ ठरतीये. या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.